गेल्या 2 महिन्यांपासून धडक कारवायांमुळे सर्वात जास्त चर्चेत आलेले एफडीएचे तुकाराम मुंढेंच्या प्रत्येक निर्णयामध्ये राज्यात स्वागत झालं. मात्र त्यांचा एक निर्णय वादात सापडू शकतो. गेल्या आठवड्यामध्ये खुल्या खाद्यतेल विक्रीवरती तुकाराम मुंढेंनी बंदी घातली. त्यावरती राज्यव्यापी खाद्यतेल व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. व्यापारी संघटना कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. काल नाशिकमध्ये अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघानं पत्रकार परिषद घेत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर खुलं तेल विक्रीवरच्या बंदी विरोधामध्ये आंदोलनाचा देखील इशारा दिलाय. निर्णय बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. देशभरात खुल्ला तेल सुट्टा तेलची विक्री सुरू आहे. फक्त महाराष्ट्राने असा कायदा आणून चालणार नाहीये. दुसरी गोष्ट, खुल्ला तेल हा वर्षानुवर्ष आपल्या देशात विक्री होतोय आणि कोणालाही कुठेही या खुल्ला तेलची विक्रीने कुठला त्रास झालेला असा आमच्या निदर्शनात आला नाही आणि कुठे सरकारच्या रेकॉर्डवर पण नाही. मग हा कसा बंद करायचा हे आम्हाला काय कळलं नाही आहे. म्हणून आज आम्ही बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन आज आमचा निर्णय असा आहे की एक तर हा जो कायदा आहे ते केंद्राचा आहे आणि महाराष्ट्र शासनाने हे जे ऑर्डर लावला आहे तो आमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे. म्हणून आम्ही न्यायालयात जाणार आणि आवश्यकता पडली तर केंद्रापासून हा कायदा बदली करून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर एफडीएने राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरती पूर्णपणे बंदी घातली आहे. या मुद्द्यावरती मंत्री बावनकुळे आणि विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलंय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणालेत. बावनकुळे साहेब, आपण आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय आपले नेते म्हणून हा खुल्या तेलाचा प्रश्न आहे, सुट्या तेलाचा प्रश्न. कारण कोण्या जर गरीब माणसाला 100 ग्राम घ्यायचं असेल, तिच्या खिशामध्ये 30 रुपये असतील तर ते 100 ग्राम तेल खुलं घेऊन येईल. 100 ग्रामचं पाकिट येत नाही, अर्धा किलोचं पाकिट येत नाही, पाव किलोचा कदाचित येईल. पण गरीब माणसाला कुठून तेल घ्यायचं असेल तर तो खुलंच तेल घेईल, सुटा तेल घेईल. आणि म्हणून हा प्रश्न आपल्या बेसवर, प्रायोरिटीवर हा प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी अशी मी आपल्याकडनं आपल्याला विनंती करतोय. सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे. त्याबद्दलचा एक प्रश्न आहे. सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे. असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू. मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहेत, ते निघतील. राज्य सरकारनं विडी कामगारांचं वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त झाले. सरकारनं वेतनवाढीचा हा आदेश रद्द न केल्यास आम्ही शेजारील तेलंगणा राज्यामध्ये जाणार असल्याचा इशारा विडी उद्योजकांनी दिलाय. कामगारांना कोणतीही वेतनवाढ हवी नसताना देखील सरकारनं केवळ काही संघटनांच्या मागणीवरून हा आदेश काढल्याचा दावा सोलापूरमधील विडी उद्योजकांनी केलाय. राज्य शासनानं विडी कामगारांना प्रति 1000 विडीसाठी किमान 379 रुपये वेतन देण्याचे आदेश विडी उद्योजकांना दिलेत. आमचेच कारखाने तेलंगणामध्ये आहेत, तिथं 236 रुपये मजुरी आहे. तिथं हे कारखाने शिफ्ट जर केले तर आमच्यावर हा बोजा पडणार नाही आहे. त्याच्यामुळे ही सगळी पळापळीची वेळ आलेली आहे की इथले कारखाने बंद करा आणि तेलंगणा राज्यामध्ये जिथे मजुरीचा दर कमी आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढवा, इथं कमी करा. आज माझं स्वतःचं मार्केट पंजाबमध्ये आहे, देशाचं गुजरातमध्ये आहे, राजस्थानला आहे. प्रत्येक मार्केट वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात बिडी तयार इथे होते, पण इथे विक्री होत नाही ना. आता सध्याला बिडीची कॉस्टिंग जर काढली 28 रुपयाला एक बंडल, 25 बिडीचं बंडल 28 रुपयाला विक्री होतं. ते 40 रुपयाला होणार. ते 40 रुपये कोण बंडल घेणार आहे का? आमचं कोणी घेणार नाही. इनडायरेक्ट सगळे कारखाने सोलापूरला बंद केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही आमच्यासोबत. महाराष्ट्र राज्यातच फक्त ही वाढ झालेली आहे, बाकीच्या राज्यात वाढ झालेली नाही. तर इथला जो व्यवसाय आहे तो बाकीच्या राज्यांमध्ये जाणार आणि शेवटी उद्या सरकारचा निर्णय चेंज जरी झाला तर तेव्हा आमचा ब्रँड आमच्या मार्केटमध्ये टिकणार का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. जर आमचा ब्रँड टिकला तरच आम्ही रोजगार देऊ शकू कामगारांना महाराष्ट्रात. पण आम्हाला त्याच्याशिवाय मग आता ते ब्रँड टिकवण्यासाठी आम्हाला स्थलांतर केल्याशिवाय दुसरं ऑप्शनच राहिलेलं नाही सध्या. फक्त आमचं म्हणणं हेच आहे की डाव्या संघटनांनी, इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला तगादा लावू नये. कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरवरील विद्युत उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये एफडीएनं 3 आस्थापनांची तपासणी केली. या कारवाईमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळून आल्यामुळे संबंधितांवरती कारवाई करण्यात आली आहे. शिरपूर बसस्थानक परिसरातील अशोक बेकरीची तपासणी केली असता युनिबिक कंपनीची मुदतबाह्य बिस्किटं त्याचबरोबर टोमॅटो बॉल्स विक्रीसाठी ठेवलेले आढळले. या प्रकरणी बेकरी विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. करवंद नाका परिसरातील जयलक्ष्मी सुपर मार्केटची तपासणी करून सरस्वती कंपनीच्या म्हशीच्या तुपाचे आणि पोंगेचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात आले. तर टाउन हॉल जवळच्या जय मल्हार खानावळीची तपासणी केली असता चालकाकडे खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे खानावळीला नोटीस बजावण्यात आली. साखरेच्या दरवाढीचा फटका अनेक घटकांना बसतोय. धुळ्यामध्ये साखर दरवाढीमुळे चहाचा कप महागलाय. 12 रुपयांना मिळणारा चहा आता 15 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसंच साखरेच्या दरवाढीमुळे मिठाईच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. साखर दरवाढीवरती धुळ्यातील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. बघूयात. ही जी वाढ होते ती एकदम चुकीच्या पद्धतीने होते आणि अचानक होते. त्याच्यामुळे चहावाले बी काय करणार. बरोबर, आम्ही सर्वसामान्य जनता विचार करते की चहा प्यायची का नाही प्यायची. बरोबर, कारण 5 रुपयाची डायरेक्ट बसते. आता आम्ही 4 जण मिळून तर 4 जण मिळून 20 रुपये होऊन जातात. बरोबर, एकमेकाच्या हिशोबाने आम्ही करत राहतो. एक दिवस तो खर्च करत राहतो. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जबरदस्त ही कात्री बसत आहे आणि हे जो भाववाढ झाला आहे हे सर्वसामान्य म्हणजे गरीब गोरगरीब शेतकरी वर्ग कष्टकरी लोक आहे यांना खिशात कात्री लागली आहे. त्याच्यामुळे हे परवडणारे दर नाही आहे. शासनाने याच्यावर अंकुशित ठेवून याचा सर्वसामान्य माणसाचा विचार करून निर्णय घेऊन या दर स्थिर करणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज सगळ्यात स्वस्त पेय फक्त चहा आहे. आज हे 10-12 ते 10 ते 15 देणं गिऱ्हाईकाला फार आखडता येते. त्याचं प्रमाण कमी होऊन जाते. ते गिऱ्हाईकावर त्याचा परिणाम होतोय. साखरेपाठोपाठ दररोजच्या जेवणातील अविभाज्य भाग असलेल्या तांदळाचे देखील भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणासुदीमध्ये महागाईची झळ अधिक बसणार आहे. मागील महिनाभरामध्ये तांदळाच्या भावात साधारणपणे 11% वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरती देखील दिसतोय. परिणामी दिवाळीपर्यंत मागणीमध्ये वाढ होणार असल्यामुळे तांदळाचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाढती मागणी, काही राज्यांमधून घटलेली आवक आणि निर्यातीचा परिणाम तांदळाच्या भावावरती झालाय. वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत तांदळाच्या घाऊक भाव हा साधारणपणे 11% वाढलाय. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीकडून देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदनवन बंगल्यावरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्याचबरोबर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल 4 तास बैठक घेऊन राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी मिशन मोड काम करा, शाळेत आधुनिकीकरण, शिक्षकांचं सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा असे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर आमदार खासदारांना शाळा दत्तक घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले. आणि शिक्षण विभागाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतलाय. शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा अशा सूचना त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर शाळांचं आधुनिकीकरण, शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा. तर पुढची सूचना आहे, चांगलं काम राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करा अशी सूचना देखील त्यांनी शिक्षण विभागाला दिली आहे. त्याचबरोबर आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था करा. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन आणि योग्य सन्मान द्या. केंद्र सरकारच्या विविध शिक्षण विषयक योजनांची अंमलबजावणी करा. पालक आणि समाजाला शिक्षण प्रक्रियेचे भागीदार करा. त्याचबरोबर आमदार खासदारांना शाळा दत्तक घ्या अशाही सूचना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्राचं व्यावसायिक सहकार्य घ्या.
दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या. अशा काही महत्त्वाच्या सूचना शिंदेंनी या बैठकीमधून शिक्षण विभागाला केल्यात. मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरामध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. कलानगर इथं मातोश्रीजवळ धनुष्य बाणाची साथ गणेशोत्सवाचा सुवर्ण प्रवास असा संदेश देणारा बॅनर झळकलाय. या बॅनरच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या भक्तिमय आणि सांस्कृतिक परंपरेसोबतच शिवसेनेच्या विचारांची आणि हिंदुत्वाच्या भूमिकेची सांगड घालण्यात आली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले. काँग्रेसचं नाशिकमध्ये आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर होत आहे. संघटन सृजन अभियान अंतर्गत नाशिकमध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. गंगापूर धरण परिसरातील MTDC ग्रेप पार्क इथं हे शिबिर पार पडणार आहे. तर आजपासून सुरू होणारं शिबिर 2 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे अशी ही माहिती कळते आहे. शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व प्रशिक्षणार्थी गंगापूर इथल्या रिसॉर्टमध्ये दाखल होतील. ग्रामीण भागामध्ये 1 दिवस मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधण्याचं प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रश्न जाणून घेणं आणि मनरेगा कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरती भर देण्यात येणार आहे. आज दुपारी 4:30 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद होईल. पुढची बातमी जाणून घेऊयात. भाजपच्या नेत्या नवनीत राणा का नाराज आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. 2019 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असताना देखील नवनीत राणा अमरावती लोकसभेमधून अपक्ष निवडून आल्या आणि त्यानंतर 2024 मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आणि भाजपनं त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला. त्यांचं पुनर्वसन होईल अशी चर्चा 2024 पासून सुरू आहे, पण अजूनही तो दिवस उजाडला नाहीये. नवनीत राणा यांना थेट राष्ट्रवादीनं राज्यसभेची ऑफर दिली, पण त्यांनी भाजप सोडण्यास आणि आपली विचारधारा बदलणार नसल्याचं ठणकावून सांगितलं. नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुद्धा त्यांना स्थान मिळालं नाही अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या मनात आहे. सध्या नवनीत राणा त्यांच्या सोशल मीडियावरील स्टेटस आणि पोस्टची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगतीये. थेट उघडपणे भाष्य न करता आपल्या रील्सच्या माध्यमातून त्या पक्षश्रेष्ठींनाच तर काही संदेश देत नाहीयेत ना असा सवाल आता उपस्थित केला जातोय. नवनीत राणा यांनी कठीण काळामध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष त्यांच्या भावना का समजून घेत नाहीये असा देखील प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलाय. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नवनीत राणांच्या असंतोषाचा विचार करून त्यांचं पुनर्वसन करणार की हा वाद आणखी ताणला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. मला वाटत नाही की नवनीत राणाची काही पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहे. त्यांनी तर मिळालेली लोकसभा राज्यसभा सोडली आहे. त्यांना तर राष्ट्रवादीमधून ऑफर दिली होती. राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अजित पवार गटामध्ये राज्यसभा लढा, पण त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या आहेत, हिंदुत्वादी भूमिका स्वीकारलेल्या आहेत. एक युवा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की त्यांचं संपूर्ण जीवन हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीसाठी असणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. आता बातमी आहे कल्याणमधून. कल्याणमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा कल्याणमधूनच डॉक्टराला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील भानू ज्योत रुग्णालयातील डॉक्टर युगेंद्र जयस्वाल यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा CCTV समोर आलाय. डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्यांच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाचा मुलगा वितीन देशमुख याला आपला संताप अनावर झाला. त्यानंतर रुग्णाने स्वतः आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र काही वेळानं तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुरुवातीला कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. मात्र 1 तासानंतर प्रतीक्षेनंतर डॉक्टर संघटनेच्या दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचं डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलंय. ॲक्शन स्ट्रिक्ट लॉ भेटायला पाहिजे, कारण काल जेव्हा आम्ही गेलो FIR साठी पण FIR घेत नव्हते. अर्धा तास आम्हाला FIR घेतलंच ना. आम्हाला बोला की NC करा. बोला फक्त तुम्हाला मारहाण झाली आहे. आम्ही बोला आम्ही ऑन ड्युटी डॉक्टर आहे तसं मारलं. मला रस्त्यावर नाही मारलं आहे, मला हॉस्पिटलवर मारलं आहे. माझ्या पेशंटच्या सोबत समोर मारलं आहे मला, असं जिकडे मी रेग्युलर डॉक्टर आहे असं आहे. तर हे तुम्ही NC मध्ये कसं घेऊ शकता?
मी त्यांना लॉ सांगितलं तरी पण ते काय फॉलो नाही करत होते. असं आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ केल्याची घटना धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील अचलेर इथं घडली आहे. या दगडफेकीच्या घटनेमध्ये 2 जण जखमी झालेले असून या दगडफेकीमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. गोंधळ घालणाऱ्या अचलेर गावातीलच 11 आरोपी विरोधात मुरुम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्तही देखील तैनात केलाय. दरम्यान दगडफेकीचा आणि हातात तलवारी घेऊन वावरणाऱ्या आरोपींचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मिरजेत झालेल्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि सुहास बाबर यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. मंगेश चिवटे यांनी आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवरती संधी मिळावी अशी भूमिका आमदारांनी मांडली. चिवटेंच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडं घालणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना देखील सोबत घेऊन यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदारांनी स्पष्ट केलं. 52 लाख लोकांवर उपचार करणारा आपला हा कार्यकर्ता आहे. याला आपण या खऱ्या अर्थानं आपली सेवेची संधी करणे काय मिळू नये. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना मंगेश चिवटे यांच्यासारखा जर कार्यकर्ता शिक्षक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक वर्गासाठी काम करू शकत असेल तर बरं झालं. आता बरीच झाली, आता नवीन कार्यकर्ता आपल्याला बघायला पाहिजे.